नमस्कार. अरे या 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 बसा. येणार का? नाही नाही चाललंय तुमचं. बोला काय काम काढलंय? साहेब जरा बोलायचं होतं. बोला की मग. साहेब हा जो राणा आहे का नाही माझा पाहुणा आहे. एक मिनिट. माझ्या कुठल्याही केसमध्ये मी कुठल्याही नेत्याला ढवळाढवळ करू देत नाही. राजकीय नेत्यांचे गुन्हेगारांशी लागेबांधे असतात पण ते माझ्याकडे चालत नाही. प्लीज तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. हो नाही नाही साहेब, म्हणजे मी का नाही बाकी नेत्यांसारखा नाही. म्हणजे राणा जरी माझा पाहुणा असला का नाही तुम्ही राणाच्या विरोधात पुरावे घट्ट करा. म्हणजे आमची कौटुंबिक ओळख असली तरी तो गुन्हेगारच आहे का नाही. अरे वा. मी आज पहिल्यांदा असा राजकीय पुढारी बघतोय की जो कायद्याचा आदर करतो. साहेब मी पहिल्यापासून कायद्याचा आदरच करत आलो. अहो म्हणून तर राणा जे काय वागायला लागला का नाही मला अजिबात पसंत नाही बघा. अरे साहेब तुम्हाला म्हणून सांगायलोय माझी एक मानस कन्या आहे, ती या घरची सून आहे. अहो आणि माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त झालेला मला चालणार नाही साहेब. साहेब तुम्ही या राणाचं काय वाटेल तर करा, म्हणजे गोळी घाला, एन्काउंटर करा, पण माझ्या पोरीचा संसार वाचवा साहेब. माझी पण तीच इच्छा आहे. या संग्राम मोहितेला चॅलेंज केलं त्याने. कधी एकदा त्या राणाचा एन्काउंटर किंवा त्याला फासावर लटकवतो ना असं झालंय मला. कसं आहे साहेब, म्हणजे काय कारण आहे माहित नाही पण आजकाल राणा एकदम चुकीचं वागायला लागलाय. हो होय. पण अंजली म्हणजे त्याची बायको, तिला पटलंय का आपला नवरा चुकीचा वागायलाय म्हणून ती त्याच्या विरोधात गेली आहे. आणि मी आधी अंजलीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय. बरकत जायच घेऊन ये. साहेब हे भांडूळ इथं कसं? कामावर ठेवलं मी. साहेब जरा सावध राहा, कारण हा का नाही राणाचा एकदम खास माणूस आहे. पण तो आता माझा नाही. तरी बी सावध राहा साहेब. आणि हा तुम्हाला राणा भोवती जो काय फास आवळायचा का नाही त्या प्लॅनिंग पासून याला जरा लांब ठेवा. हॅलो. उद्या सकाळी आपली सगळी टीम अलर्ट ठेवा. काहीही करून लवकरात लवकर त्या राणाचा सोक्षमोक्ष मला लावलाच पाहिजे. सगळीकडे बंदोबस्त वाढवा. बोल की बरकत. हॅलो. अरे राणा तू मामा आता इथे मोहितेच्या घरात आता. मामा का? का माहित नाही पण तो तुला पकडून द्यायला सांगत होता आणि अंजली बहिणी तुझ्या विरोधात आहेत असं म्हणत होता. जाऊ दे रे, सोडून दे. इकडं अंजलीबाई माझ्या विरोधात गेले. मामांचं काय एवढं? अरे पण राणाही मामाला कळू नये काय, त्यासनी तर या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. हे बघ बरं, अंजलीबाईंचा जो गैरसमज झाला तो मिटवणं समजत महत्वाचं. बाकी समजा नंतर न बघ. अरे प्राणाही कधी मिटवणार आहेस तू? 4 महिने होत आले. धनावड्याचा खून कोणी आणि का केला हे कळलं का नाही? समजा धागेदोरे आत लागते. हा पण ऐक, तू जरा काळजी घे. काय गावला बिवला सोबत बोल नको. जरा सावध राहा. राणा तू बी सांभाळून राहत राहा. बरं चल, ठेवतो मी फोन. मला धनवड्याच्या घरला जायचं. बर. हा कोण हवंय? हे घर तुमचंच आहे का? हो माझंच आहे. का? धनावड्यांच्या मिसेस तुम्हीच का? हो मीच. पण काय झालं? आम्ही चौकशी करायला आलो. काय बाई बैताड लोक आहात, किती वेळा चौकशी करणार? तसं नाही, आम्ही स्पेशल ब्रांच कडून आलो आणि आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने चौकशी करणार. तुमच्या नवऱ्याचा खून कोणी केला हे समजायला नको का? ठीक आहे, आतमध्ये चला.
नाही नको, आपण इकडेच बोललं तर चालेल का? काय म्हणजे आमचा जरा वेळ वाचेल. ठीक आहे. अहो पण जाणारा माणूस गेला आता, तुम्ही काय त्याला परत आणणार आहात का? तसं नाही होत. पण ज्याने कोणी खून केलाय तुमच्या नवऱ्याचा त्याला शिक्षा देणं आमचं काम आहे. विचारा, काय विचारायचं होतं? खून झाला त्याआधी धनावड्यांचं कुणाबरोबर भांडण झालं होतं? तो मुर्दा राणा त्याच्याबरोबर होतं. फरार आहे तो आता सध्या. साहेब तुम्ही त्याला पकडा. अहो त्यांनीच खून केलाय माझ्या नवऱ्याचा. कोण म्हणतोय? एक मिनिट. राणा सोडून अजून दुसरं कोण? नाही म्हणजे कुणाचा सारखा फोन वगैरे येत होता का? हा एक साहेब होते, सारखा फोन यायचा त्यांचा. त्यांनी ना कुठल्या तरी एका बुटक्याच्या माणसाकडून पैशाची बॅगही आणून दिली होती. तीच बॅग जी राणाच्या घरात सापडली? हो बातमीतही दाखवली ती बॅग. बरं मला सांगा, तो माणूस दिसायला कसा होता? काही माहिती नाही हो. पण ना एका पायाने अधू होता आणि सारखी तपकी रोडत शिंकायचा. त्याच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की त्याच्याकडे एवढे पैसे असतील. कदाचित त्या साहेबांनीच ते पैसे पाठवले असणार. बरं मला सांगा, कुणाच्या आदल्या रात्री काय झालं होतं? आदल्या दिवशी रात्री फोन आला होता कोणाचा तरी, आणि फोन आल्या आल्या तडकाफडकी निघून गेले हे. मी विचारलं तर मला म्हटले की त्या राणाच्या डोक्याला ताप झालाय, तेवढा मिटवून येतो. हे गेले आणि राणाने जीवच घेतला हो ह्यांचा. ठीक आहे, आम्ही करतो तपास. काय कळलं तर तुम्हाला कळतं. ठीक आहे, चला ना आतमध्ये, काहीतरी चहा पाणी घ्या. नाही नको, असू दे. बरं धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला. ठीक. या. बुवांना रातच्याला फोन कुणी केला होता याचा तपास मी बुवांना लगेच करायला सांग. ओम सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम धृत्वा श्रीमातुर्लिंगं तदुपरि जगदां खेटकं पानपात्रं नागं लिंगं जयोनी शीर्षी बुवा उचला की फोन लवकर. भक्ती श्रीरूपा त्रिगुणपरि. कुठं? अहो बुवा फोन वाजतोय. वाजू दे, तू तिकडे दारावर लक्ष ठेव. लई दिवसाने पूजा करायला गावले. अरे साहेब येतील, तिकडे लक्ष ठेव. अहो पण वाजू दे तू तिकडे बाहेर बघ. बुवा उचला की. हॅलो, सोनेवाडी फाटा पोलीस स्टेशन. अहो बुवा मी बोलतोय. कोण पाहिजे? अहो बुवा मी बोलतोय, आवाज विसरलात काय? राणा तू? हे उकून बाहेर लक्ष ठेव, साहेब येतील. राणा निम्म ध्यान पूजेत आणि निम्म साहेबांकडे. बोल की, कसा आहेस? आता ठीकच म्हणायचं. बरं माझं काम आहे तुमच्याकडे. तुझ्यासाठी काय पण. मला त्या धनावड्याचे फोन रेकॉर्ड पाहिजेत बघा. म्हणजे कुणाच्या आदल्या रात्री पण त्यांनी कुणाला फोन केलं होतं हे समजा रेकॉर्ड मला पाहिजे. असं काय करूया की, मी फोन करतो कोल्हापूरला. तिथं दोस्तच आहे माझा. चालतंय, हे बघा तुम्ही लवकरात लवकर करा. होय बघतो की, तू काय काळजी करू नकोस. बरं अंजलीचा काय फोन? बोलत नाही माझ्या संग. बरं ते असू द्या, मी त्यांची समजूत काढून बरोबर. अंजली काळजीत असते. म्हणून तर खऱ्या कुणाचा तपास लवकरात लवकर लावायला पाहिजे ना. पण ठेवू का आता? हो. जय हिंद सर. झाली चौकशी? हो झाली. घरावर नीट लक्ष ठेवा. होय साहेब, पाखरू बी आज जाऊ देणार नाही. नीट ड्युटी करा. आम्ही पुढे जातो, चौकशी करा. चला. जय हिंद सर. जय. कसा चालू आहे बंदोबस्त? एकदम चोख साहेब. कोणी आत गेलं नाही पाहिजेत, कळलं का? होय साहेब. आता त्या स्पेशल ब्रांचच्या सरांनी बी नजर ठेवायला सांगितलंय. त्यांना बी हेच सांगितलं. अक्कल शून्य. मी तुमच्या वरचा मोठा साहेब आहे. माझं तोंड काय बघता? जा शोधा त्यांना. हॅलो. हॅलो राणा, बुवा बोलतोय. हा बोला की.
त्या धनवडेचं सगळं रेकॉर्ड मी मागवलंय. त्याला त्या रात्री शेवटचा फोन 9 वाजता आलता रात्री. बरं नंबर अहो सांगतो, लिहून घे. 82 91 91. एक मिनिट हा हो, हा पुढं 82 91 91 99 33. काय म्हणलात 91 91 99 33. 99 33. हो बुवा, हा बोल की. अहो यो अक्काचा नंबर आहे. काय सांगतोस? होय बुवा, जसं मला वाटतं तसं चाललंय बघा. आता तुम्ही बघाच कशी एक एक लिंक जोडतो ते. ही अक्का, यो आश्रमवाला. बुवा, आपल्या हाती लई मोठी खबर लागली बघा. हो हो, तर बघाच तुम्ही कसा एक एक पत्ता सुट्टा करतो ते. अहो गोदा का अहो गोदा का समद दिवस काही सारखं नसतात बघा. समद नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. हो गोदाक, आता आल्या परिस्थितीला तोंड देत आपण नवीन सुरुवात करायला पाहिजे. आणि आपण सगळे एकत्र असलो ना तर काही प्रॉब्लेम नाही येणार. तुझ्या माहेरचं कोण आलं असतं तुला घ्यायला तर तू बी माहेरी 4 दिवस जाऊन आली असतीस की नाही. अहो गोदा का आता तुमच्याशिवाय कोण आहे माझं? हेच माझं माहेर आणि हेच सासर. तो एक भाऊ आहे पण तो असण्यापेक्षा नसलेलाच बरा. अगं असं का म्हणतेस? असेल तर त्याला बोलवून घे की. कशाला? यो आणि उगा इथं आला तर समजांच्या डोसक्याला तापवायचा नको. असा का झाला ग तुझा भाऊ? आता काय सांगू तू मस्नी वहिनी, वाईट संगतीत गेला बघा तो. लहानपणीच आई वडील गेलं. मी जेवढं जमल तेवढं त्याला अडवायचा प्रयत्न केला. तो काय व्यसनात फसला, त्यातनं काय बाहेरच आलं नाही. मग मीच लांब केलं त्याला. बहिणी अहो, मायेचा माणूस लांब गेलं की लय वाईट वाटतंय बघा. पण ही तरी काय करणार, असं नाईलाज. तुझ्या भावाचं आहे असं ऐकून मलाच वाईट वाटलं. मग मला किती वाईट वाटत असेल त्याचा विचार करा. रात दिवस त्याच्या विचारानं डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं. सतत त्याची काळजी, कुठे असेल, काय करत असेल. मला खुन्नस मामा, एकदा एकानं खुन्नस दिली ती मला. डोळं काढून गोट्या खेळत होतो. आम्ही काय करू? आरती करू का तुझी आता? आरती करायला मी काही देव नाही. एकच काम करा, जरा बुड हलवा आणि जागा द्या साहेबास. ए जा की बाबा, उगाच डोकं पिकू नका आमचं. ए जागा का तुझ्या बापानं विकत घेतल्या? 7 बारा आहे तुझ्याकडे. ए रमेश, मागा बस. हो प्या प्या. ए, बसा की गप. हो, मामा उठा. येते का उठा. आईला काय नव्हतं ते लावले राव. बसा हे घ्या. हो बसा, बसा इथं. आहे का? हा. पिल्लू घेऊन ये पिल्लू. प्या काय, प्या काय. शाबास, शुद्ध आहे ना? हे गपचिप शुद्ध आहे नव. अरे काय बरं ते उधारी कवा देतोयस? दिवे की पैसे आल्यावर. आणि पैसा कवा येणार? आता बघायला लागलायस ना, सगळा शेअर बाजार गडगडलाय. तुझा आणि शेअर बाजारचा काय संबंध रे? हा, काय संबंध? तर काय भारतात किती अडाणी माणसं भरल्यात. अडाणी कोणा म्हणलं रे?
हो मालक, तुम्हाला तर म्हणा लागलाय, तुम्ही त्याचा लाड करून ठेवलाय का? ए तुझं काय जातंय आ गप्पास की तुझं तुम्ही आमचं आम्ही बघून घेतो आ उठ उठ चल, चल उठ इथनं, उठ हो साहेब उठ 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 चल, मला काय का हो उठ उठ चल उठ. हात सोडाय बघा लई वाईट होईल निघायचं कडा निघायचं, चला चल मी चल काय चल. बोलतो लय वाईट परिणाम होतील सांगून ठेवतो तुला एक कडा चल. ए माझी माणसं आली म्हणजे सोसायचं नाही तुम्हाला सांगून ठेवतो हा रेडी मिक्स नाव ए हॅलो मर कोणाला हातलं दाखविणे काय करते त्या हो चला हो. मला बसा हो, बसा की बसा हो. गप्प्या कोणाला अंगावर हात लावला तुम्ही कोणाला मारलं माहिती का तुम्हाला सोडत नाही की काला तुमच्या अरे रेडी मिक्स, अरे तुला छुडकवतो, कशाला जरा मला माहिती पाहिजे. हे बघ आधी माझ्या अपमानाचा बदला घे चल कुठं? अरे या रेडी मिक्सला मारला त्या माणसांनी रेडी मिक्सला चल आधी त्यांची धुलाई कर मग काय बाबा, ऐक की जरा घाईत आहे मी. हा, मग जा माझं मी पण जातो बरं 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 हम्म. बरं, ऐक की माझं. आधी त्यांची धुलाई चल बरं बाबा चल चल. ए शांत बसा की, सोडायचं नाही अजिबात. लय सांगायचं आपल्या गप वगैरे ये. सोडायचं नाही. हे बघ हीच ती माणसं इकडे ए बेकायदेशीर दारू विकायला कोणी सांगितलं तुला? कोण रे तू? ए तूच म्हणला तर सर्व माणसं घेऊन ये म्हणून हे आमची माणसं आहेत ए समजा चुपचाप बंद कर, चल. नाही करणार, नाही करणार. अरे का हा? ए, परत या भागात दिसला का नाही? या टायमाला हात तोडलाय, पुढच्या टायमात चांगलं तोडून टाकीन सांगून ठेवतोय. चल निघ. शाबास शाबास राणा ए बाबा, आता केलं का नाही तुझं काम? बरं मला तुझ्या संगत जरा खाजगी बोलायचं. चल जरा लवकर चल. नाही कितीदा फोन करायचा तुम्हाला, फोन तर नाही उचलला. तुला डोकं पडली काय काय अक्कल आहे का नाही तुला किती वेळा सांगितलंय की मला त्या नंबरवरून फोन करायचा नाही म्हणून आता एवढा काय फरक पडणार आहे त्या नंबरचा? तुला फरक पडत नसेल पण मला पडतो काय बी झालं तरी मी अक्काचा फोन उचलू शकत नाही अगं मी का नाही इलेक्शनला उभं राहणार आहे असं उद्या जाहीर करणार आहे तेव्हा हितनं पुढं इलेक्शन होईपर्यंत मला कसलीच रिस्क नका आहे आता कुठे डाव आपल्या हातात यायला लागलाय काही गोष्टी मनासारख्या झाल्या की सगळं झालं अहो त्यासाठीच तर बोलायचं होतं साहेब. हं? एवढ्या दिवस तो मोकट फिरत होता, तेव्हा आता काहीतरी करायला बघणार, तेव्हा आपण लय टाइम घालून जमणार नाही. तुमच्या त्या मोहितेला काही जमतंय का नाही? कधी मारणार तो राणाला? मारणार नक्की मारणार फक्त तू जपून राहा उगाच हौशीपणाच्या नादात काही बी घोळ घालून ठेवू नकस कळलं तुम्ही माझी काळजी करू नका, फक्त राणाचा गेम लवकरात लवकर वाचवा म्हणजे झालं.